दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. चला राखीव प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. मंगेश एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला विश्वनाथ जाधव. मंगेश यादव एका बाजूला आपण पाहतोय. सलामीची जोडी 3 धावांचं पॅनलाइज केलं गेलंय. वेले अभावी आपण पाहतोय गावडे विधाने या संघाला. पंकज येतो. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये दोन संघादरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध मात्र संघर्ष करताना जरूर पाहायला मिळतील. एका बाजूला स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सरळ बॅटने चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. सुंदररित्या संतोषच्या हातामध्ये हा चेंडू विसवला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मंगेश यादव. बॅक टू द डगआउट. पहिला मोठा धक्का बसतोय. फलंदाज बाद होत असताना मंगेश यादव स्वस्तात बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती पहिलं यश प्राप्त केलं गेलंय पंकजच्या माध्यमातून. अप्रतिम सुंदर चेंडू होता. सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संतोषच्या हातामध्ये तो चेंडू विसवला गेलाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय आणि आता मात्र खऱ्या अर्थाने दडपणामध्ये पाहायला मिळेल. इथून एखादी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने दोन फलंदाजांना. नवीन फलंदाज हाकीम येतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यानंतर आत्मविश्वास दुणावला गेलाय मैदानाच्या आतमध्ये यात काही शंका नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय दोन सलामीवीर मात्र एक पास झाल्यानंतर नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती. इथून मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. एखादी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड करावी लागेल आणि धावसंख्या उभारावी लागतील मैदानाच्या आतमध्ये. समोरचा संघ सुद्धा तितक्या ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. हाकीम स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पंकज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम सुंदर चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. बॅटची आतली गाडा घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावांची गती फलकावरती. एकंदरीत आपण पाहतोय 0 धावा 1 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती होत असताना पाहायला मिळते. सुंदर फटका इंटू द गॅप मध्ये. चेंडू वेगाने निघून जातोय सीमारेषेच्या लगत. 4 धावा सीमा पार चौकार. गॅपचा चांगल्या पद्धतीने वापर केला गेला. इंटू द गॅप मध्ये चेंडूला ढकललं गेलं फलंदाज हाकीमच्या माध्यमातून आणि धाव फलकावरती 4 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 3 चेंडू मध्ये 4 धावा या फलकावरती लावल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड फलंदाज जे रामचंद्र शंकर भोईर स्टँडच्या मध्ये प्रेक्षक आहेत सफेद पडद्याच्या आतमध्ये त्यांना मी विनंती करतो की आपण पाठीमागे बसायचं आहे. जे प्रेक्षक सफेद पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत तुम्ही पाठीमागे बसायचं आहे मी विनंती करतोय. धाव फलकावरती 4 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 गडी बाद 4 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी. गोलंदाज अप्रतिम पाहायला मिळतोय. पंकज याचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेले. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू हुकच्या फटक्यामध्ये चेंडूला कन्व्हर्ट केले गेले. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 धावा चौकार.
खूप चांगल्या पद्धतीने बॉडी बॅलन्स केला गेला आणि चेंडूला मात्र हुकच्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. 4 धावेसहित संघ जाऊन पोहोचते धाव फलकावरती 8 या आकड्यावरती. 8 रन्स हाकिमच्या बॅट मधून येणारा हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय आणि धावांची गती 8 धावा 1 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेच्या या षटकातील. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. फर्निचर उद्ध्वस्त केलं गेलंय. फलंदाज बाद होतोय. हाकिम याच्या खेळीला पूर्ण विराम. त्रिफलाचितच्या माध्यमातून दुसरा धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये गावदेवी धानीव या संघाला. पहिले षटक अप्रतिम पाहायला मिळाला. 2 चौकार जरूर आले. तदनंतर खूप चांगली गोलंदाजी अप्रतिम 2 विकेट प्राप्त केलेत पंकजच्या माध्यमातून आणि धावांची गती 8 धावा या फलकावरती 2 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विश्वनाथ जाधव एका बाजूला पाहायला मिळतोय. अजूनही एकही चेंडूला सामोरा गेला नाही. नवीन फलंदाज जय विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती दाखल होत असताना दोन्ही खेळाडू एक्सपिरियन्स आहेत. अनुभवाचा खजिना असलेले आणि धानीव संघाची महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा फलकावरती आहेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. तर 2 षटक समाप्त झाल्यानंतर गावदेवी धानीव संघाला मी विनंती करतो की आपलाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल याची नोंद घ्या. का बॅट बदलायच्या असतील तरी तुम्हीच घेऊन जायचे आहेत. जे खेळाडू आहेत राखीव प्रतिनिधी आहेत त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था आणि बॅटची व्यवस्था करावायची आहे. संतोष येतोय गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता पहिले षटक खूप चांगल्या पद्धतीने 8 धावा 2 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला एबी टायगर्स तलासरी हा संघ मात्र 2 हात करतोय गावदेवी धानीव संघाच्या विपक्ष आपण पाहतोय. तर सकाळच्या सत्रामध्ये 10:30 वाजता ऍक्युरेट हा संघ इथे उपस्थित झाला होता. धावांची गती 8 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम सुरेख फटका. सरळ चेंडू निघून जातोय. बिग विकेट आपण पाहतोय. विश्वनाथ जाधव याचा फटका फसला गेला आणि सरळ चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शशी याच्या हातामध्ये. फलंदाज बाद. बिग विकेट. विश्वनाथ जाधव गॉन. जबरदस्त मोठा मासा गळाला अडक लागला. लगेच आपण पाहतोय विजय माली जे आपण पाहिलं तर 12th मॅनच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळाला. कारण विश्वनाथ जाधव असा खेळाडू आहे की जर तो खेळपट्टीवरती उभा राहिला तर निश्चित स्वरूपाने धावांचा पाऊस त्याच्या बॅट मधून पडला गेला असता. चौकार षटकार ठोठावले गेले असते यात काही शंका नाही. नवीन फलंदाज आसिफ येतोय क्रमांक 5 वरती. इथून जबाबदारी घ्यावी लागेल आसिफ मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सुंदर चेंडू ऑन साइडला हुकच्या फटक्यामध्ये 1 बाउन्स चेंडू निघून जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावा चौकार. खूप चांगला फटका पाहायला मिळाला आसिफच्या बॅट मधून. 4 धावा आणि 4 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 12 धावा. तर 12 धावा एकंदरीत आपण पाहिलं तर 3 चौकार ठोठावले गेलेत या इनिंग मध्ये. 3 महत्वपूर्ण फलंदाज मंगेश यादव, तदनंतर हाकिम आणि तदनंतर आपण पाहतोय विश्वनाथ जाधव बाद झाले. व्हाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. जबरदस्त हुकच्या फटक्यामध्ये खेळण्याच्या प्रयत्नात होते. अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या कन्व्हर्ट करता आलं नाही. फलंदाज आपण पाहतोय आसिफ या फलंदाजाला. धावांची गती 13 धावा 3 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी धानीव प्रथमतः फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकून मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती संतोष आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टम मारा करण्याकरता पुनश्च एकदा ऑन साइडला अकुट टप्प्याचा चेंडू आणि अकुट टप्प्याच्या चेंडूला मात्र थारा नाही. चेंडूला फेकून दिले. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार.
आखूड टप्प्याचा चेंडू आहे. आखूड टप्प्याच्या चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय यावेळेस सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि धावांची गती फटकावरती एकंदरीत पाहायला मिळते ती 17 धावा 17 लॉस ऑफ 3 विकेट. ते जबाबदारी स्वीकारली गेले मैदानाच्या आतमध्ये आसिफ या फलंदाजाने. अप्रतिम खोलवर चेंडू होता आणि खोलवर चेंडूला मात्र ऑन साइडला हलक्याच्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एक धाव अर्जित करत असताना आणि एक धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 18 धावा 18 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 4 चेंडू फेकले गेलेत संतोषच्या या षटकामध्ये आणि धावांची गती 18 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला जय विश्वकर्मा आखूड टप्प्याच्या चेंडूला मात्र सोडणार नाही. काही जबरदस्त कणकर फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र भिरकावून दिलंय सीमारेषा पलीकडे 6 धावा आणि 6 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती एकंदरीत पाहायला मिळतंय 24 धावा. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. जबरदस्त आक्रमकता दर्शवली गेले दोन फलंदाजांच्या माध्यमातून. आसिफ एका बाजूने 2 चौकार ठोठावले तर दुसऱ्या बाजूला जय विश्वकर्मा. धावांची गती 24 धावा 24 रन्स या फलकावरती. दोन्ही फलंदाजांकडे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि अनुभवाचे बोल दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये हे 2 फलंदाज. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता इष्टांच्या वरती निघून जातोय. हाय बाय करत मात्र इष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने धावांची गती फलकावरती 2 षटक समाप्त होत असताना 2 षटकांमध्ये 12ची धावगती राखली गेली आणि 12च्या धावगतीने खेळत असताना धाव फलकावरती 24 धावा 3 गडी बाद. गावदेवी धाणे प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 18 धावा तब्बल कुठल्या गेल्या. 2 चौकार 1 षटका ठोठावला गेला आणि संतोषच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला गेला मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अप्रतिम अशी स्पर्धा उपसरपंच चषक 2022 चा हा सोहळा पाहायला मिळतोय. चमचमत्या ट्रॉफ्या या स्पर्धेच्या माध्यमातून 2 दिवस मास्टर क्रिकेट सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक गाव एक संघ फॉर्मॅट 3 दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये अंतिम दिवस असेल एक गाव एक फॉर्मॅटचा सरपंच चषक 50,000ची ही स्पर्धा. अप्रतिम स्टँड उभारणी या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला उत्तम बॉईज उत्तम हा संघ मात्र 2 करेल दुर्गेश 11 अर्नाला या संघाच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही संघ उपस्थित झाले असतील तर आपण रिपोर्टिंग करायचं आहे. 4 षटक समाप्त झाल्यानंतर आम्ही लगेच टॉस करणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राकेश येतोय. धाव फलकावरती एकंदरीत 24 धावा या पाहायला मिळत आहेत. इथून धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर असेल कारण 2 षटक अप्रतिम फेकली गेलेत मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांमध्ये 24 धावा ह्या कुठल्या गेल्यात आणि खूप चांगली पद्धतीने फलंदाजी 3 गडी जरूर बाद झाले. तर दबावामध्ये असताना चांगली फलंदाजी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आसिफ एका बाजूला पाहायला मिळतोय. राकेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. इथून पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल. गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. क्षेत्ररक्षण सजवलं जाते ज्या पद्धतीने आपण पाहतोय. नॉन पॉवर प्ले षटक आहे. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळतंय. मिड विकेट पाहायला मिळतंय. लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षणाची विवरचना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर चेंडू म्हणता येणार नाही. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि धावांची गती फलकावरती 25 धावा या फलकावरती लाभल्या गेल्यात आतापर्यंत पाहायला मिळतंय. वाईटचा इशारा आणि वाईटच्या माध्यमातून 25 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. 2 षटकांमध्ये काही जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाले आतापर्यंत आपण पाहतोय. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने येत असताना यावेळी सुंदर फटका चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि सुंदररित्या जजमेंट सेट जेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय जेलबादच्या माध्यमातून. आसिफ बॅक टू द डगआउट.
खूप चांगल्या पद्धतीने हा झेल टिपला गेला जजमेंट सहित आपण पाहतोय बजरंग याच्या माध्यमातून फलंदाज आपण पाहतोय आसिफ बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना न्यू मॅन इन अक्षय येतोय क्रमांक 6 वरती 4 गडी बाद झाले 25 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत राकेशला ही सफलता प्राप्त झालेली आहे पहिला चेंडू वाईट त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने आउटसाइड द ऑफ स्टंप विरुद्ध दिली होती बजरंग जे आपण पाहतोय जे पोलीस दलात कार्यरत आहेत आणि चेकपोस्ट दापचेरी चेकपोस्ट वरती मात्र त्यांची ड्युटी कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज क्रिकेटचा एकोपा जपला जातोय ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपला गेला धावांची गती फलकावरती 25 धावा 4 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अक्षय दाखल झालाय चला जास्त वेळ घेतला जातोय मी विनंती करतोय चला घाई करा प्लीज तलासरी संघ जास्त वेळ दवडला जाणार नाही याकडे लक्ष द्या लेफ्ट हँड बॅट्समन अक्षय मैदानाच्या आतमध्ये टप्प्याचा चेंडू ऑन साइडला हुकच्या फटक्यामध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं गेलं चेंडूला मात्र भिरकावून दिलंय सीमारेषा पलीकडे 6 धावा षटकार चला जुना चेंडू द्या मी विनंती करतोय पंचांना जुना चेंडू घ्यायचा आहे की जबरदस्त ऑन साइडला पॅड वरती हा चेंडू होता आणि पॅड वरच्या चेंडूला मात्र सोडणार नाही फलंदाज आपण पाहतोय अक्षय आणि अक्षयच्या बॅट मधून येणारा हा षटकार पाहायला मिळतोय धावांची गती फलकावरती एकंदरीत 31 धावा 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत पहिल्या चेंडूवरती वाईट तदनंतर विकेट तदनंतर षटकार हे पाहायला मिळतंय या षटकामध्ये दोन्ही संघ तुल्यबल पाहायला मिळत आहेत दोन्ही संघ मातब्बर आहेत एका बाजूने जरूर 4 गडी बाद झालेत मात्र अंबे किसी से कम नाही हे मात्र दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये चला मॅच बॉल आलेला आहे संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येत असताना संतोष मध्ये क्षमता आहे जरूर मोठा फटका आलाय तदनंतर कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र जबरदस्त मूर्ती लहान पण कीर्ती महान चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे 6 धावा षटकार जबरदस्त 2 चेंडूंवरती 2 षटकार लगातार पाहायला मिळत आहेत आणि धावांची गती एकंदरीत पहिले तर 37 धावा विचार विनिमय चर्चा सत्र आता मात्र जारी झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार आले आणि 2 षटकार आल्यानंतर मात्र चर्चा सत्राला मात्र आपण पाहतोय ज्या पद्धतीने 4 ते 5 खेळाडू पुढे आलेत धावांची गती 37 धावा या फलकावरती उच्च फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते तत्पूर्वी चेंडू पाठीमागच्या दिशेने सरसवला गेलाय एकदा वर्जित केले गेले दुसऱ्या धावेसाठी मला तत्पूर्वी डेंजर झोन मध्ये फलंदाज अक्षय पाहायला मिळतायत वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होत आहे अक्षय बॅक टू द डगआउट धाव फलकावरती 39 धावा पाहायला मिळत आहेत नवीन फलंदाज येत असताना विजय येतोय 39 धावा फलकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना विश्वनाथ जाधव यांचे बंधू आपण पाहतोय विजय जाधव मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत 39 रन्स 5 गडी बाद षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय ते 3रं
आणि तिसऱ्या षटकातील संतोषच्या हातखंडातून आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि भरपूर धाबा ज्या पद्धतीने 2 षटकार आले तदनंतर कॉन्फिडन्स लेवल थोडंसं आपण पाहतोय कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय खचलं गेलेलं मैदानाच्या आतमध्ये इथून कमबॅक करावं लागेल गोलंदाज राकेश या गोलंदाजाला पुन्हा चेक डाऊन साइडला सुंदररित्या चेंडूला वलवलं गेलंय डिफाईन क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार 4 धावे सहित धावांची गती फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 43 धावा 43 रन्स लीलाधर बी तुम्हाला मी विनंती करतोय की आपण सीमारेषेचा ताबा घ्या तर चेंडू बाहेर गेल्यानंतर आपलं कार्य आहे ते चेंडू मात्र खेळाडूंपर्यंत पोहोचवायचा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती धावा खोऱ्याने वाहिलेत आतापर्यंत आपण पाहतोय सुरेख फटका जमिनी लगत चेंडू निघून जातोय एकदा वर्जित करत असताना एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलं गेलंय धावांची गती फलकावरती पाहायला मिळते ती 44 धावा तिसरी षटक मैदानाच्या आतमध्ये भरपूर मागणं ठरलं गेलंय आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्या गेल्या 44 धावा फलकावरती शेवटचा चेंडू आहे जय विश्वकर्मा ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळाला आहे तोच फलंदाज स्ट्राईकला पाहायला मिळतोय गोलंदाज सज्ज होतोय रिव्हर्स स्विचचा फटका अटेम्प्ट केला गेलाय सुंदररित्या चेंडूला वलवलं गेलंय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीखेरीज 48 धावा 5 गडी बाद गावदेवी धाणेव या संघाच्या फलकावरती पाहायला मिळतंय 6 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे चला क्षेत्ररक्षण लावून घ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक अंतिम षटक कोणावरती विश्वास दाखवला जाईल कारण मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 24 धावा कुठल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती मोजेस येतोय गोलंदाज सज्ज होत असताना कारण शेवटचा आणि अंतिम षटकामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी व्हायला हवी ती फलंदाजी पाहायला मिळाली यात काही शंका नाही 2 फलंदाज हार्ड हिटर आहेत एका बाजूला आपण पाहतोय विजय जाधव पाहायला मिळतायत तर दुसऱ्या बाजूला जय विश्वकर्मा हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले धाव फलकावरती 48 धावा 5 गडी बाद मोजेस येतोय गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू अप्रतिम साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाही पॅड वरती चेंडू आदळतोय एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून आणि धावांची गती फलकावरती 49 धावा पाहायला मिळत आहे शेवटचं षटक घेऊन येत असताना एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये फ्लाइट टेक चेंडू जरूर होता चेंडू हवेत आहे आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू आपण पाहतोय लँड होतोय तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्व्हर्ट करत असताना जरूर स्मिथ असते पाहायला मिळते जय विश्वकर्मा याच्या चेहऱ्यावरती कारण पुंटात चेंडू होता व्यवस्थितरित्या मिडलिंगला चेंडू कनेक्ट झाला नाही 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचते धाव फलकावरती 51 धावा पाहायला मिळत आहेत अकुट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला सुंदररित्या डिफाईन लेगला चेंडू निघून येते 6 धावा यूज 6 6 धावे सहित संघ जाऊन पोहोचते धाव फलकावरती एकंदरीत 57 धावा 5 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जय विश्वकर्माची बॅट मात्र तलबले केले मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहिलं न्याहलं बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं जाते वाईटचा इशारा आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते 58 धावा 5 गडी बाद चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 आणि 3 चेंडू मध्ये
जवळपास आपण पाहतोय पुनश्च एकदा त्याच पद्धतीने बॅकफुटला गेले, वेट अँड वॉच केलं आणि चेंडूला मात्र भिरकावून दिले. फाईन लेगच्या डोक्यावरनं 6 धावा, षटकार. 6 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 64 धावा. भरपूर मोठ्या प्रमाणात धावा ह्या खोऱ्याने व्हायला गेलेत आतापर्यंत. आपण पाहतो या षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 षटकार ठोठावले गेलेत आतापर्यंत. आपण पाहतोय जय विश्वकर्माची बॅट तलपली गेले मैदानाच्या आतमध्ये आणि एकंदरीत 25 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 64 धावा. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. मोजेस वरती हल्ले चढवले जात आहेत कारण लेग ब्रेकचा मारा करत असताना खूप चांगल्या पद्धतीने बेट अँड वॉच करून खेळला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, तत्पूर्वी चेंडू निघून जातोय. स्मिताच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फुल केले गेले. डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. फायनल डिलिव्हरी 64 धावा, 5 गडी बाद. डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साइडला चेंडूला वळवलं जाते. 2 क्षेत्ररक्षक जरूर पुढे सरसवले जात आहेत. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा आणि 2 धावे सहित मात्र तिसऱ्या धावेसाठी वळाले. 3 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावे सहित संघाची धावसंख्या धाव फलकावरती 67 धावा तर फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि त्यामधून 3 धावा मायनस केल्या जातील. 64 धावा या फलकावरती आहेत आणि 65 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय विजयाकरिता. आपल्याला पाहायला मिळतंय एबी टायगर तलासरी या संघासमोर. या पण टॉस करणार आहोत 2 संघनायकांना मी विनंती करतोय. दुर्गेश 11 अर्नाला संघाचा संघनायक आणि उत्तन बॉईज उत्तन संघाचा संघनायक टॉस का बॉस होण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. टॉस करण्याकरता मी विनंती करतोय दुर्गेश 11 अर्नाला संघाचा संघनायक आणि उत्तन बॉईज उत्तन संघाचा संघनायक टॉस का बॉस होण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. उत्तन बॉईज उत्तन संघाचा संघनायक आणि दुर्गेश 11 अर्नाला संघाचा संघनायक आपण टॉस करण्याकरता यायचा आहे.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. सामना क्रमांक 3 पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एव्ही टायगर्स 11 तलासरी हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 आत करतोय. गावदेवी धाणेव या संघाच्या विपक्ष गावदेवी धाणेवने 64 धावा उभारल्या गेलेत आणि 65 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलंय. विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दीपक स्ट्राईकला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला आपण पाहतोय पंकज दीपक पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडला दीपक पाहायला मिळतोय. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अप्रतिम विश्वनाथ जाधव खूप चांगला चेंडू होता. तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. टॉस केला जातोय महेश भोईर यांच्या शुभ हस्ते. प्रशांत घरात आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र सुंदर फटका इंटू द गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावले गेले. तत्पूर्वी चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. दुर्गेश 11 अर्नाला संघाने टॉस जिंकलेला आहे. 4 धावा येत असताना 4 धावेसहित श्रीगणेश होतोय. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. भलं मात्र लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. 65 धावांचं विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला दीपकच्या बॅट मधून चेंडूला मात्र फेकून दिलंय. 4 शॉट 6 धावा षटकार. जशास तसं उत्तर देत असताना हम भी किसी से कम नाही हे मात्र दर्शवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. दीपकच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार. धाव संख्या फलकावरती 10 धावा. चेंडू फेकून झाले ते विश्वनाथ जाधव याच्या षटकामध्ये 3. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका. चेंडू हवेत आहे. नीरज कुमार कलवा पुढे सरसावला गेला होता. तत्पूर्वी चेंडू 1 बाउन्स फरार. 4 धावा चौकार. जबरदस्त आक्रमकता दर्शवत असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दीपकची बॅट तलपली गेले. 2 चौकार 1 षटकार 4 चेंडूमध्ये आणि धाव संख्या एकंदरीत फलकावरती 14 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. विश्वनाथ जाधव वरती मात्र हल्ला चढवला जातोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी झाली तर निश्चित स्वरूपाने धावा या अचीव केल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. यात काही शंका नाही. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम इंटेलिजंट क्रिकेट आपण पाहतोय. चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलंय. तत्पूर्वी हाकिमला बीट करून चेंडू पाठीमागच्या दिशेने सरसावला गेला होता. 1 धाव आणि 1 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावरती. 15 धावा. चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत. 5 चेंडू 15 धावा हे फलकावरती पाहायला मिळत आहेत. 65 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. पंकज स्ट्राईकला येतोय. तर आतापर्यंत दीपकच्या बॅट मधून 15 धावा या पाहायला मिळाल्या. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस सेंपलच्या वरतून सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि गुड कॅच ऑफ द क्वालिटी मंगेश यादव याच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय आणि फलंदाज पंकज बॅक टू द डगआउट. पहिला धक्का एव्ही टायगर्स या संघाला. तो शशी येतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. बॅटर आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मध्ये विजयाकरिता 50 धावांची आवश्यकता.
हे समीकरण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा, एक गडी बाद. एका बाजूला फलंदाज शशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, तर दुसऱ्या बाजूने 15 धावांवरती खेळतोय तो फलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मोठे फटके सातत्याने तुम्हाला खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने मोठं आव्हान ठेवलं गेलंय 65 धावांचं, आणि ते आव्हान जर पूर्ण करायचं असेल तर निश्चित स्वरूपाने चौकार षटकार हे खेळावे लागतील. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक हे दुसरं पाहायला मिळतंय. 18 चेंडू आणि 50 धावा हे समीकरण येऊन पोचले गेले. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. बॉलर्स नेम रोशन. तर रोशन येतोय गोलंदाजी मार्क वरती. धाव फलकावरती 15 धावा, एक गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रामचंद्र भोईर स्टँड मध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत, व्हाईट पडद्यावर जे पाय ठेवून बसलेले आहेत, त्यांना मी विनंती करतोय की आपण पडद्यावरचे पाय काढायचे आहेत. अप्रतिम वेगवान ते स्तरार चेंडू सुंदररित्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली गेली, मात्र पंच सहमत नाहीत. त्या ज्या पद्धतीने आपण पाहतोय, वेट फॉर द अंपायर सिग्नल. तर गडी बाद होतोय, फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट सेट झेल टिपला गेला. गोलंदाज रोशन याच्या माध्यमातून कॉटन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद होत असताना शशी बॅक टू द डगआउट मध्ये परतला जातोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर अजिंक्य येतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती. रोशन खूप चांगले चेंडू होता, अप्रतिम वेगवान ते स्तरार चेंडू होता, आणि त्या चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या कन्व्हर्ट करता आलं नाही. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फलंदाजाला मात्र झेल करून बाद केले गेले. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, फर्निचर उद्ध्वस्त केलं गेलंय. फलंदाज बजरंग बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 3 पाहायला मिळतोय. एव्ही टायगर्स पूर्णपणे आपण पाहतोय बॅकफुटला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंवरती 2 मोठे धक्के दिले गेले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज रोशन याच्या माध्यमातून तर 2 चेंडूवरती 2 गडी बाद करत असताना हॅट्रिक वरती येऊन पोहोचला जातोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर अजय येतोय क्रमांक आपण पाहतोय 5 वरती येत असताना, आणि इथून एखादी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल ज्या पद्धतीने आपण पाहतोय, कारण दीपकच्या बॅट मध्ये 2 चौकार 1 षटकार आलाय. तदनंतर एकही फलंदाज खेळपट्टीवरती तग धरू शकला नाही. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने चेंडूला बिग फॅक्टर मध्ये खेळण्याच्या प्रयत्नात होते. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केले गेले. मंगेश यादव पुढे सरसावले गेले होते. तत्पूर्वी 1 धावेसहित संघ जाऊन पोहोचते. धाव फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते ती 16 धावा. आता धावांची आवश्यकता आहे ती 49 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू आहेत ते 15 चेंडू 49 धावा. यावेळेस मात्र सुरेख फटका ऑन साइडला, जबरदस्त चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. 6 धावा षटकार.
दीपकच्या बॅट मधून काही जबरदस्त मोठे फटके मोठे हल्ले चढवले गेलेत आतापर्यंत आपण पाहतोय आणि धावांची गती फलकावरती 22 धावा. आता चेंडू आहेत ते 14 चेंडू 43 धावा हे समीकरण येऊन पोहोचले गेले मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी 3 चेंडूंवरती फक्त एक धाव खर्च केली गेली होती मैदानाच्या आतमध्ये रोशनच्या माध्यमातून. सुरेख फटका जमिनी लगत चेंडूला खेळला गेलाय. एक धाव अर्जित करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का मात्र एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलं जात आहे. एक धावेसहित संघ जाऊन पोहोचते धाव फलकावरती 23 धावा. चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू रोशनच्या या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत. 13 चेंडू 42 धावा समीकरण पाहायला मिळतं. एखादा मोठा फटका या चेंडूवरती आला तर निश्चित स्वरूपाने आपल्याला समीकरण चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. ऑन साईडला चेंडू निघून जातो. एक धाव अर्जित करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का मात्र एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना नीरज कुमार पुढे सरसावले गेले होते. धावांची गती पुढे सरकले गेले. एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 24 धावा. आता चेंडू आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता. हे विजयाकरिता समीकरण पाहायला मिळते. पाण्याची व्यवस्था करावायची आहे मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडू आणि विजयाकरिता आपण पाहतोय या धावांची आवश्यकता आहे ती 41 धावांची आवश्यकता. यानंतर सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला दुर्गेश 11 अर्नाला संघ तर दुसऱ्या बाजूला उत्तम बॉय जुत्तन या दोन संघादरम्यान आणि दुर्गेश 11 अर्नाला संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय कळवायचा मी विनंती करतोय प्रशांत यांना. क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेले आणि फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केले जाते. उत्तम बॉय जुत्तन या संघाला 12 चेंडू आणि विजयाकरिता 41 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. एव्ही टायगर्स 11 तलासरी या संघाला गोलंदाजी मार्क वरती जय विश्वकर्मा येत असताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 41 धावा. एका बाजूला फलंदाज आपण पाहतोय अजय पाहायला मिळतोय. मात्र इथून अजयला सुद्धा मोठे फटके खेळावे लागतील कारण प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेची गोष्ट असेल. आता मात्र इथून धावांची आवश्यकता 41 पाहायला मिळते. पहिला चेंडू रिव्हर्स विचिट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते तत्पूर्वी चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षक विजय विश्वनाथ जाधव यांच्या हातामध्ये निर्धावाच्या स्वरूपाने 11 चेंडू 41 धावा हे समीकरण पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. स्वीप केलं जाते. स्लग स्वीपचा फटका चेंडूला वळवला गेलाय. एकदा वर्जित करत असताना आणि एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलं जाते. 2 फलंदाजांच्या माध्यमातून 10 चेंडू 40 धावा. 10 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. विजयाकरिता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती मोठा फटका ऑन साईडला चेंडूला मात्र गॅप मध्ये खेळला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या स्पेलचा फायदा घेतला गेलाय आणि धावांची गती फलकावरती 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. आता मात्र चेंडू आहेत ते 9 चेंडू 38 धावा हे समीकरण येऊन पोहोचले गेलंय. मोठे फटके आता मात्र येणं गरजेची गोष्ट असेल. स्वेक चेंडू अप्रतिम खोलवर चेंडू होता. सरळ बॅटने चेंडूला खेळला गेलाय. जय विश्वकर्माचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले गेले आतापर्यंत या षटकामध्ये. अप्रतिम अचूक टप्प्यावरती पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र ऑन साईडला मोठा फटका चेंडूला मात्र भिरकावून देण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेत. मंगेश यादव कुठलीच चुकी करणार नाही. फलंदाज बाद होतोय झेलबादच्या माध्यमातून. बिग विकेट. फलंदाज दीपक बॅक टू द डगआउट.
सुंदर चेंडू होता अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज जय याच्या माध्यमातून षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं समाप्त झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धाव फलकावरती 28 धावा इथून आता 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता हे समीकरण पाहायला मिळतंय तर अक्षय येतोय गोलंदाजी मार्क वरती शेवटचं आणि अंतिम षटक 6 चेंडू 37 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय डेड बॉल घोषित केलंय पंचांच्या माध्यमातून 6 चेंडू 37 धावा हे समीकरण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये रोशनच्या माध्यमातून आणि तदनंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जय विश्वकर्मा अचूक टप्प्यावरती मारा करत असताना पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सुंदर फटका स्लॉक्स बुटचा फटका इंटू द गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार चार धावे सहित संघ जाऊन पोहोचते धाव फलकावरती 32 धावा फलकावरती पाहायला मिळतात गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होते अप्रतिम वेगवान चेंडू होता सुंदर चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आता फक्त औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला का वावगे ठरणार नाही 4 चेंडू 33 धावांची आवश्यकता सामन्याला विजयी होण्याकरिता खूप चांगला खेळ दोन संघांच्या माध्यमातून मात्र ज्या पद्धतीने दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय फलंदाजी बहरले गेली आणि तदनंतर तिथून मात्र मोठे फटके सातत्याने खेळले गेले मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कटचा फटका बटबट पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार धाव फलकावरती 36 धावा हे पाहायला मिळत आहेत खूप चांगल्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन बॅकफुट पॉइंट पंच ज्या पद्धतीने कट केलं गेलं गॅपचा चांगला वापर केला गेला आणि धावांची गती 36 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत गोलंदाज सज्ज होतोय ऑन साइडला मोठा फटका नीरज कुमार पुढे येत असताना तत्पूर्वी एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलं जात आहे दोन फलंदाजांच्या माध्यमातून विजयाचा सुगंध दरवळत असताना गावदेवी धाणे या संघाच्या बाजूने खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवला गेलाय एबी टायगर संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण भरपूर दूरवरचा प्रवास त्यांचा तलासरी वर्ण पाहायला मिळाला आणि सकाळच्या सत्रामध्ये 10:30 वाजता इथे उपस्थित झाले होते शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला सामन्यावरती आपण पाहिले तर अधिराज्य गाजवला जरूर 5 गडी स्वस्तात बाद झाले होते तदनंतर जय विश्वकर्मा जे बॅट मधून धावा खोऱ्याने वाहिल्या जबरदस्त 3 षटकात ठोकले गेले त्याच्या बॅट मधून अप्रतिम ऑन साइडला चेंडूला बलवलं गेलंय तत्पूर्वी चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय आणि विजयी ठरला जातोय संघ आपण पाहतोय गावदेवी धाणे अभिनंदन अँड हार्ड लक एबी टायगर्स 11 तलासरी आपण आलात खूप चांगला खेळ दाखवला तुमचंही कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून तलासरी संघाला विनंती करतोय की एक लाईनअप मध्ये आपण सेकंड करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे यानंतर बिग मॅच बिग फाईट बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे दुर्गेश 11 अर्नाला विपक्ष उत्तन बॉईज उत्तन या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल दुर्गेश 11 अर्नाला संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केले गेले ते उत्तन बॉईज उत्तन या संघाला आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस आपण